भंडारदरा पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे धरणाच्या स्पिलवे गेटमधून 8,740 क्युसेक्स वेगाने विसर्ग निळवंडे धरणाच्या दिशेने सोडण्यात आला आहे। त्यामुळे निळवंडे धरणाचा पाणीसाठा देखील झपाट्याने वाढत चालला आहे। आज सोमवारी सकाळी 6 वाजता भंडारदरा धरणाचा पाणीसाठा 7,969 दशलक्ष घनफुटावर जाऊन पोहोचला आहे। त्यामुळे भंडारदरा धरण 72% भरले आहे। भंडारदऱ्यात 24 तासात उच्चांकी 876 दशलक्ष घनफूट पाण्याची नव्याने आवक झाली आहे। त्यातील 195 दशलक्ष घनफूट पाणी हे धरणात साठवण्यात आले आहे, तर उर्वरित पाणी स्पिलवेद्वारे निळवंड्यात सोडण्यात आले आहे। त्यामुळे निळवंडे धरणाचा पाणीसाठा 6,706 दशलक्ष घनफुटावर जाऊन पोहोचला आहे। त्यामुळे निळवंडे धरण 80% भरले आहे। सध्या निळवंडे धरणातून 2,780 क्युसेक्स वेगाने पाणी प्रवरा नदी पात्रात सोडण्यात आले आहे। त्यामुळे प्रवरा नदी वाहती झाली आहे। मुसळधार पावसामुळे ओढे नाले वाहते झाले असून धबधबे पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करीत आहे। शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशी पर्यटकांनी भंडारदरा परिसरात मोठी गर्दी केली असल्याचे चित्र दिसून आले, तर काही अतिउत्साही पर्यटक स्पिलवे शेजारी जीव धोक्यात घालून फोटो सेशन करताना दिसून आले। जलसंपदा विभाग व वन विभागाने अशा पर्यटकांवर कारवाई करण्याची गरज आहे। एका दिवसात भंडारदऱ्यात 105 मिलीमीटर, घाटघरला 177 मिलीमीटर, पांजरत 143 मिलीमीटर, रतनवाडीत 181 मिलीमीटर, वाकीत 98 मिलीमीटर, निळवंडेत 48 मिलीमीटर, आढळा परिसरात 14 मिलीमीटर, तर अकोलेत 41 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। भंडारदरा, घाटघर, पांजरे, रतनवाडी, वाकी या ठिकाणी अतिवृष्टी सुरू असून येथील आदिवासी बांधवांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे। अकोले टाइम्ससाठी अमोल शिर्के, अकोले। तुम्ही बघत आहात अकोले टाइम्स, खबर प्रत्येक क्षणाची। आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूबवर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।